5 ते 15 वर्षे म्हणजे 15 वर्षापर्यंतचा कार्यकाळ हा असा असतो की वेगवेगळे आपले सवंगडी असतात, कुटुंब असते, शाळा असते, आजूबाजूचा परिसर असतो. यामध्ये जगताना बऱ्याच गोष्टी असतात. उडी मारणे, पोहणे, काहीतरी गोंधळ घालणे, एकामेकांच्या मागे पळणे, अशा भरपूर छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या त्या मुलाला 15 वर्षापर्यंत आनंद देत असतात. तो स्वच्छंदेने जगण्याचा प्रयत्न करीत असतो. पण त्यामध्ये काही समजा ज्या लोकांना त्याच्यामध्ये आईवडील असतील, काही काका काकू असतील, काही आजोबा असतील, अशा लोकांनी सतत त्यांना मर्यादा घातल्या. अरे ते करू नकोस, तिथून पडशील, तिकडे जाऊ नको, असं करू नको. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आपण करण्या वाचून किंवा स्वच्छंदापासून आपण त्या थांबवल्या. आणि त्या थांबवल्या, काय योग्य काय अयोग्य हे माहीत नसताना कुणीतरी आपल्याला वडीलधारी माणूस सांगतंय की अरे त्या आंब्यावरून पडशील, त्या पुलावरून जाऊ नको, तिथून तिथे भीती वाटते. म्हणजे ह्या सर्वांची उजळणी करून त्या आपल्या मनावर कोरून बसल्या. परंतु हा अभ्यासक्रम, हा मित्रसवंगडी, हा परिवार यांच्याबरोबर जगत असताना सतत एक कुतूहल होतं. ते कुतूहल असं असायचं, हे काय असेल, ते काय असेल, याचा उत्तर काय असेल, तो कसा जगला असेल, ही पृथ्वी काय असेल, आकाश काय असेल, आकाशगंगा काय असेल, ह्यो असाच का. म्हणजे अशा अनेक प्रकारचे जे कुतूहल प्रश्न असतात, ते प्रश्न तो त्याच्या आईवडिलांना, आजूबाजूच्यांना, सवंगड्यांना, मित्र, वर्गमित्र या सर्वांना विचारत असतो आणि त्याबद्दल माहिती घेत असतो. त्यामध्ये बी त्याला मनासारखं नाचायचं असतं, मनासारखं बेधुंद गायचं असतं, मनासारख्या उड्या मारायच्या असतात, माकडासारखं खेळायचं असतं. अशा अनेक गोष्टी असतात त्या वयात. दुसऱ्यासारखं कपडे घालायचे असतात, दुसऱ्यासारखं नटायचं असतं, त्याच्यासारखं काहीतरी खरेदी करायचं असतं. अशा छोट्या मोठ्या सर्व ज्या अपेक्षा असतात, त्या अपेक्षांना मुर्दन घालीत त्याची 15 वर्षे पूर्ण होतात. आणि ह्या 15 वर्षात त्याच्या बऱ्याचशा इच्छेमधलं जग हे जगायचं राहून जातं. आणि मग त्याला